नमस्कार. आज आपल्यामध्ये आहेत नामवंत अशी दोन व्यक्तिमत्व. श्रीमान श्री प्रशांत अडवी जे शिक्षणाधिकारी आहेत आणि त्याचबरोबर आपल्यामध्ये आहेत के प्रकाशजी जे चेअरमॅन आहेत रिजनल ॲडवायझरी कमिटी दत्तोपंत ठेंगडी नॅशनल बोर्ड फॉर वर्कर्स एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. ही संस्था सरकारचा हेतू आणि कामगारांचे वास्तव यांच्यातील सेतू म्हणून काम करते. आपण संघटित आणि असंघटित आणि ग्रामीण कामगारांसाठी क्लासेस घेणं, शिबिरे आयोजित करणं, कामगारांमध्ये देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, औद्योगिक सुसंवादाची भावना निर्माण करणे अशी अनेक कामं ही संस्था करत आहे. ह्यावेळी आम्हाला विस्तृत रूपानं जर या संस्थेबद्दल जाणून घेणं आवडेल. होय, दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षण व विकास बोर्ड हे जी स्थापना 1958मध्ये झाली 16 सप्टेंबर आणि त्यासाठी 16 सप्टेंबर नेहमी हा आम्ही आमचा स्थापना दिवस आणि वर्कर्स डे म्हणून आम्ही मनवतो. ह्याचा मुख्य हेतू म्हणजे काय होतं की आधी भारत सरकार हे पंचवार्षिक योजना राबवायचं. त्यामध्ये पहिले पंचवार्षिक हे शेतीला गेली होती आणि दुसरी पंचवार्षिक योजना ही उद्योगासाठी गेली होती. तर त्यामध्ये जे उद्योगामध्ये ते जे गट होते की कामगार आणि एम्प्लॉयर किंवा मालक, मग ह्यांच्यामध्ये एक समन्वय दुवा असला पाहिजे, ह्याच्यामध्ये एक चांगले समज असले पाहिजे. म्हणून त्यासाठी एक त्रिस्तरीय म्हणजे आपलं फोर्ड इन्स्टिट्यूशनच्या आणि आयोलोच्या मार्गदर्शनाखाली एक नवीन संस्था गव्हर्नमेंटने केली ती जी ट्रायपार्टाइट होती. म्हणजे कामगारांचे प्रतिनिधी, मालकांचे प्रतिनिधी आणि सरकारचे प्रतिनिधी असे करून आमचे बोर्डाची स्थापना झाली. सध्या आमच्या बोर्डाची जी जनरल बॉडी मीटिंग GB म्हणतो आपण त्याला, त्याचे अध्यक्ष आपले माननीय श्रम मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सगळं हे चालू आहे. ह्याच्यामध्ये आमचं प्रामुख्याने 1976पर्यंत आम्ही फक्त संघटित क्षेत्रातल्या लोकांसाठी काम करत होतो. त्यामध्ये प्रामुख्याने जे 13 राष्ट्रीयकृत मान्यप्राप्त युनियन आहेत, इंटक, आयटक, C2, BMS, HMS वगैरे असे सगळे, ह्यांच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यांना प्रशिक्षण देणं, युनियन कशी चालवायची, मागणी कशी करायची, त्यानंतर मग सरकारचं त्यात समोपचार कसा असायचा, सगळ्या लोकांना घेऊन पुढं कसं जायचं, नेतृत्व कसं असावं, ह्याच्या सगळं आम्ही त्यांना प्रश्न देत होतो. याशिवाय व्यतिरिक्त आम्ही कंपनी कारखान्यामध्ये जाऊन युनिट लेवलला तिथं जाऊन आम्ही त्या लोकांना पण वेगवेगळे विषय जे असतील त्यांचे म्हणजे संघशक्ती वगैरे काय किंवा कम्युनिकेशन संप्रेषण कौशल्य वगैरे काय वगैरे असे विषय पण आम्ही तिथं शिकवत होतो. त्यानंतर मग प्रश्न विचारला गेला की फक्त कंपनी आणि कारखान्यामध्ये काम करणारेच संघटित क्षेत्रामध्येच फक्त कामगार आहेत का, असंघटितले काय आहेत. मग त्यानंतर मग आम्ही असंघटित क्षेत्राच्या लोकांसाठी आम्ही कार्य करायला लागलो. मग आता भारतातले जे संपूर्ण कामगार क्षेत्र आहे वय वर्ष 16 ते 60 वर्षापर्यंत वर्केबल आपण ज्याला म्हणतो, अशा सगळ्या लोकांसाठी आम्ही कार्य करतो. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने असंघटित क्षेत्र, ग्रामीण भाग ह्याच्यावरती जास्त जोर आहे. आता ह्याच्यामध्ये आम्ही आमची थोडीशी कार्यप्रणाली अजून थोडीशी बदल केलेली आहे. आता गव्हर्नमेंट थोडंसं डिजिटलकडे गेलेलं आहे. त्यामध्ये कामगारांना आणि श्रमिकांचं नोंदणीकरण करणं, मग त्यासाठी आम्ही त्यांचे ई-श्रम कार्ड, आभा कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड, जे वेगळे कार्ड वगैरे असतील त्यात त्यांना ते करून देणं, रजिस्ट्रेशन करून घेणं, त्यांच्या घराच्या ठिकाणी किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी जाणं आणि तिकडं त्यांना प्रशिक्षणाने सगळी ही माहिती देणं, हे पण आमचं काम आहे. तर हे जम्मू काश्मीरपासून कन्याकुमारी आणि गुजरातपासून मणिपूर, इम्फाल, अरुणाचल प्रदेशपर्यंत आमचं हे काम चालू आहे. अख्ख्या भारतभर आमचे 50 केंद्र आहेत मुख्य यामध्ये आणि तिकडनं आमचे सगळे अधिकारी सगळेच हे काम करतात. खरं म्हटलं तर म्हणजे मजदूर आणि सरकार, मजदूर आणि कंपनी मालक यांच्यामध्ये खरा दुवा ह्या आपल्या संस्थेचाच आहे आणि तुम्ही प्रत्यक्षपणे जमिनीवर जाऊन काम करतात असं मला वाटतं. आता ह्यावेळी न्यू लेबर कोड जो आहे म्हणजे सामाजिक सुरक्षा कोड आलेला आहे. गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांसाठी विशिष्ट नवीन तरतुदी आहेत. पण असंघटित कामगारांच्या प्रशिक्षित मॉड्यूलला कसा तुम्ही जुळवून घेऊ शकता? कारण अगोदर तर तुमचं एक काम करण्याची पद्धत होती, आता एक नवीन हे सुरू झाल्यानं ते कसं काय जुळवून घेणार तुम्ही? आता काय झालेलं आहे, आम्ही काय केलेलं आहे की नवीन कार्यक्रम वगैरे सुरू केलेला आहे. त्यामध्ये एक आहे श्रमिक चौपाल. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की सकाळी सकाळी काही मजूर अड्डे असतात किंवा श्रमिक एका ठिकाणी पुलाखाली किंवा चौकामध्ये उभे असतात
आणि ते काय करत असतात, तिथे उभे असतात, कोणतरी कॉन्ट्रॅक्टर येतो किंवा कोणाला कोण मजूर पाहिला असेल, काय पाहिलं असेल ते घेऊन जातात आणि मग तसं त्यांचं काम सुरू असतं. मग अशा श्रमिक अड्ड्यांमध्ये किंवा श्रमिक चौपालांमध्ये आम्ही त्यांना जाऊन त्यांना भेटून त्यांना सरकारचे वेगवेगळे नियोजन काय आहेत, माहिती काय आहे, ह्या गोष्टी आम्ही त्यांना त्या सांगत असतो. मग त्याचबरोबर हे जे फायदे काय होतील, त्यांचं डिजिटलायझेशन म्हणजे नोंदणीकरण केलं तर त्याचे फायदे काय आहेत. कारण का असंघटित क्षेत्रातील हा जो कामगार आहे हा खूप म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जात असतो की एका राज्यात दुसऱ्या राज्यात जात असतो. मग त्यांच्यावरती त्यांची नोंद ठेवणे आणि त्यांना पुढं त्याचं फायदे देणे यासाठी सरकारने ही नोंदणीकरण केलेलं आहे. मग त्यामध्ये त्यांचे आधार कार्डशी जुळणी करायची, ई श्रम कार्ड असेल तर ते कार्ड काढून त्याला आधार कार्ड लिंक करून देणं. मग त्या आधार कार्डला जे बँक लिंक असेल त्या बँकेमध्ये त्यांना काही आपल्याला काही द्यायचं असेल, मानधन वगैरे काय असेल ते पाठवत असेल सरकारमार्फत, ते डायरेक्ट त्यांच्या बँकेला त्या व्यक्तीला जातं. म्हणजे भारताची लोकसंख्या 140 कोटी आणि त्यामध्ये जर आपण आधार कार्ड एखाद्या व्यक्तीचं टाकलं तर 2 सेकंडमध्ये तोच व्यक्ती समोर येतो. ह्याच्यामध्ये काय होतं की आयडेंटिफिकेशन ऑफ पर्सन सोपं जातं. आणि आता जसं आपण गोव्याचं उदाहरण बघितलं तर गोव्यामध्ये एकाच आडनावाची माणसं भरपूर आहेत, नाईक भरपूर आहेत, गावडे भरपूर आहेत, वेली भरपूर आहेत. एकाच गावामध्ये आपल्याला एकाच नावाचे 4 व्यक्ती पण पोचू शकतात आरामात आरामात. मग आता आम्हाला जो व्यक्ती पाहिजे तो आम्ही कसा ओळखायचा, दॅट इज वाय आधार कार्डवरून ते आम्ही लिंक करतो आणि सरकारने माहिती तसं ते केलेलं आहे डिजिटलायझेशन. मग त्यामुळे ते खूप सोपं जातं. आम्हाला जी व्यक्ती पाहिजे ती आम्हाला व्यक्ती तिथे भेटू शकते आणि मग ते करू. फक्त ह्याच्यामध्ये काय की कामगारांनी आपली नोंदणी करणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मला आणखीन एक असा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की समजा आता जसं तुम्ही सांगितलं की चौपाल किंवा असं जाग्या नाक्यावरती लोक उभी राहतात, मग कुणी यावं, आपल्याला जे पाहिजे ते कामगार घेऊन जावं. आता हा जर इंडिव्हिज्युअली समजा मी गेलो उद्या आणि एका कामगाराला घेऊन मी माझ्या घरी काम करण्यासाठी घेऊन गेलो, मग त्याचं हे कसं होईल, म्हणजे ज्याला जो निम्नतम वेतन किंवा हे आहे ते कसं काय, तिथं कसं काय होईल? आता कसं केलेलं आहे, आपण जे बोलता आहे ते एक नॅशनल फ्लोर वेज म्हणून कन्सेप्ट गव्हर्नमेंटने आणलेली आहे नवीन या कायद्यामध्ये. आता ह्यासाठी कसं केलेलं आहे की आधी किमान कामगार कायदा जो होता ते राज्य सरकार ठरवायचे. मग ह्यामध्ये राज्य सरकार किंवा राज्यांमध्ये काय असायचं की आपल्याकडे आपण किमान वेतन ठेवलं तर मग मालक लोक की कंपनी आमच्याकडे येतील, मग तिकडे हे येईल. आता मग हे जर काय व्हायचं की मग जिथं समजा एखादं जास्त वेतन असेल तर मग एखादा मजदूर दुसऱ्या राज्यातून दुसरीकडे जायचा. मग आता ही जी स्पर्धा होती की बाबा आपण कमीत कमी वेतन ठेवायचं आणि काम करून घ्यायचं, मग ह्याला कुठेतरी एक आळा बसला पाहिजे. म्हणून सरकारने एक नॅशनल फ्लोर वेज म्हणजे एक राष्ट्रीय पातळीवरती एक किमान वेतन ठरवणार सरकार आणि मग त्या वेतनानुसार त्या वेतनाच्या कमी तुम्हाला देता येणार नाही, पण त्या वेतनाच्या वरती तुम्हाला द्यावं लागेल. आणि जर तुमचं वेतन कुठल्या सरकारचं त्या किमान वेतनापेक्षा वरती असेल तर त्यांना ते खाली पण आणता येणार नाही. ओके, म्हणजे कुठल्याही राज्यामध्ये कुठे गेला तरी ते समान ते समान असेल, समान द्यावं लागेल, समान द्या. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय होणार आहे की परचेस पॉवर जी कॅपॅसिटी आहे कामगारांची ती वाढणार आहे. करेक्ट करेक्ट. आणि जो कामगार इकडनं तिकडनं स्थलांतर होतो तो थांबणार आहे कमी वेतनासाठी. आणि जर एखाद्या राज्याला खूप कौशल्य कामगार वगैरे पाहिजे असतील तर त्यांना निश्चितच त्यांना जास्त वेतन द्यावं, स्किल लेबर द्यावं लागेल. म्हणजे ह्याच्या मागचा हेतू तो आहे. बेसिकली वो काम का जो वेतन का लेकर ये लोग यहाँ से वहाँ चले जाता है ना. अभी सब जगह एक ही तरह का वेतन होगा तो इनको जो माइग्रेंट जो लेबर, हाँ, उसका कम होने के लिए चांसेस वहाँ ज़्यादा होगा. ओके. औद्योगिक सुसंवाद या कामामध्ये काय तरतुदी आहेत? आता हे बघा, आधी काय होतं की गव्हर्नमेंटचं इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट वगैरे होता, त्यामध्ये लेबर कोर्ट्स वगैरे सगळे होते. आता जर तुम्ही आपण बघितलं तर ह्या लेबर कोर्ट्समध्ये लाखो केसेस पेंडिंग आहेत, वर्षानुवर्ष चालते. आता ह्याचा भार सरकारवरती पडतो, कारण का सरकारला ते लेबर कोर्ट्स तिथं नेमणूक करणं, ते चालवणं, ते एक भार पडतो. दुसरा कंपन्यांवरती भार पडतो की त्यांना अशा बऱ्याच केसेस चालवाव्या लागतात. वैयक्तिक जो कामगार त्यात अडकलेला आहे त्याला ते वर्षानुवर्ष केस निपटायला वेळ होतो किंवा मग परत दुसरीकडे जा, तिसरीकडे जा, असं होतं. मग हे सगळं गव्हर्नमेंटने काय केलं की त्याचं सगळं कमी करून यामध्ये आता एक इंडस्ट्रियल ट्रायब्युनल ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 व्यक्ती असणार, एक आहे ज्युडिशियलचा माणूस आणि एक आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा माणूस, नॉट बिलो द रँक ऑफ जॉईंट सेक्रेटरी. आणि हे दोघंजण तिथे बसून ते जे वैयक्तिक काही कोणाचे प्रॉब्लेम असतील कामगारांचे वगैरे कंपनीचे तर ते ह्यांच्याकडे येतील. पण ह्याच्या आधी एक त्यांनी चाळणी ठेवलेली आहे, ती म्हणजे काय की ज्या कंपनीमध्ये 20पेक्षा जास्त लोक असतील त्यामध्ये ग्रीव्हन्स सेल एक असेल आणि त्या सेलमध्ये
कामगारांचे 10 प्रतिनिधी आणि कंपनीचे मालकाचे 10 प्रतिनिधी असे 20 लोक म्हणजे तिथं बसतील, म्हणजे सॉरी 10 लोक, 5-5 10 लोक, 6 वरून 10 आणले, 5-5 लोक असतील, 10 लोक, आणि हे पहिल्यांदा तिथं ते सगळं सॉल्व्ह करतील. तिथं जर नाही झालं तर मग ते ट्रायब्युनलकडं जाईल. म्हणजे काय होईल की सरकार काय म्हणतंय की तुम्ही आपापसात बसवून ठेवा. एखाद्या कंपनीमध्ये 400 लोक आहेत, तर 400 लोकांसाठी अख्ख्या देशाची यंत्रणा हलवायची कशाला? बरोबर. तुम्ही आपापसात बघा, एक तुम्ही फॅमिली आहात, कुटुंब आहात, तर कुटुंब काय करतं, आपल्यात काय वादविवाद झालं तर बाहेर नेत नाही, चला आपण चौकात जाऊन माईक घेऊन आपण किंवा कोर्टात जाऊ, असं होत नाही. तर ते तिकडे तिथं समाजात आहे, त्या तिथं ते सरकारने ते केलेलं आहे. ह्याच्यामुळे काय होणार आहे की झटपट निर्णय होतील, लोकांना आपल्याला पटतील असे त्यांचे जे निर्णय वगैरे होतील, आणि त्यांचे ते सुटून मग ते सरकार, म्हणजे त्यावरती सरकारचं भार पडणार नाही, कामगारांवरती भार पडणार नाही, आणि दुसरं म्हणजे मालकांवरती पण तो भार पडणार नाही. म्हणजे हा सुसंवाद तिथं अगोदर ठेवलेला आहे, त्याची हो केलेली आहे, ती यंत्रणा केलेली आहे. आणि हे नाही तर मग दुसरं एक नॅशनल ट्रायब्युनल आहे की जे नॅशनल लेवलच्या कंपन्या, नॅशनल लेवलचं काय असेल तर ते नॅशनल ट्रायब्युनलकडे जाईल, तिथं जाणार. ओके. आपल्या संस्थेद्वारे येणाऱ्या प्रशिक्षणात सहभागात्मक दृष्टिकोन येतो. हो. हे नेमकं काय काय कसं काय? आता हे जे एक आपले वेगवेगळे भाग आहेत. आता जेव्हा आम्ही कुठल्या कामगार युनियनना वगैरे ट्रेनिंग वगैरे देतो, तर त्यामध्ये आम्ही काय करतो की एखादी कंपनी जी आहे त्या कंपनीचं पण भरभराट व्हायला पाहिजे. जशी कंपनीची भरभराट होती तशी त्या कामगारांची पण भरभराट व्हायला पाहिजे. म्हणजे एखाद्या व्यक्ती जेव्हा एखाद्या कंपनीला नोकरीला लागतो, समजा तो 20 वर्षाचा असेल कंपनीला लागला, तर जेव्हा तो 60 वर्षाचा असताना रिटायर होतो तेव्हा तो बघतो की माझी स्थिती आहे ती कशी होती, मग माझं कंपनीत आलो, कंपनीनंतर माझं लग्न झालं, माझं घर झालं, मुलं बाळं हे झालं, हा प्रवास आहे. पण त्याबरोबर कंपनीचं सुद्धा 1 ब्रांचवरून 2 ब्रांच 3 ब्रांच वगैरे सगळं वाढ, कंपनीची वाढ झाली, हे वाढ. तर ही जी आहे ही भूमिका तिथं असली पाहिजे, ह्यामध्ये कुठेतरी खंडन पडलं नाही पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे जे असंघटित क्षेत्रामधले जे कामगार वगैरे आहेत, म्हणजे आता आपण 50 कोटी जर कामगार बघितले भारतामध्ये, जर आपण घेतलं की कामकाजी लोक आहेत, वय वर्ष 16 ते वय वर्ष 60पर्यंत, तर ह्याच्यामध्ये 44 कोटी हे असंघटित क्षेत्रामध्ये येतात, आणि उरलेले जे आहेत ते संघटित क्षेत्रामध्ये येतात. मग त्यामध्ये गव्हर्नमेंट, प्रायव्हेट, डिफेन्स सगळे येतात. पण मग हे जे 44 कोटी जे आहेत ह्यांना आपण काय देतो? सामाजिक सुरक्षा काय देतो? मग ह्यांना आपण ॲक्सिडेंटनंतर काय देतो? किंवा त्यांना कामकाजामध्ये काय झालं तर मग रिटायरमेंट ह्यांना आपण पेन्शन वगैरे देतो का? मग ह्याच्यासाठी गव्हर्नमेंटने हा कायदा इथं केला आहे. मग हा पण एक त्यामध्ये सुसंवाद आहे. जेव्हा आम्ही प्रशिक्षणाला जातो तेव्हा ग्रामीण किंवा जे असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत, मग ते म्हणतात बाबा साहेब तुम्ही सरकारी नोकरी आहात, तुम्हाला काय पेन्शन आहे, ग्रॅज्युएटी आहे, फंड आहे, आम्हाला काय आहे? हा प्रश्न असतोच. बरोबर आहे. बरं, आम्ही वयाचे जेव्हा जोपर्यंत हातपाय चालवतील तोपर्यंत आम्ही आमचं काम करू, शेतामध्ये काम करू किंवा सायकलचं पंक्चर काढू, काय जे काय असेल धुणं भांडी आम्ही करू. पण तुम्ही रिटायर होणार आणि तुम्ही बसून पैसे खाणार, आम्ही काय करण्याचं? मग त्यासाठी सरकारने हे जे असंघटित क्षेत्रातील आहे त्यांना ॲक्सिडेंटची योजना असेल, इन्शुरन्स असेल, किंवा रिटायरमेंटनंतर त्यांना काही फंड किंवा पेन्शन आपल्याला काय देता येईल, तर ह्यासाठी सरकारने ह्या कायद्यामध्ये एक तरतूद केलेली आहे. गोव्यामध्ये आता आपण काम करत आहात, हो, तर असंघटितमध्ये कोणकोणते व्यवसाय येत आहेत? आता गोव्यामध्ये सगळ्यात बघितलं तर तुम्हाला फिशरी सेक्टर बघितलं तर ह्यामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये 90% वर मायग्रंट लेबर आहेत, मायग्रंट कन्स्ट्रक्शन वर्कर आहेत, स्ट्रीट वेंडर्स भरपूर टुरिझममध्ये वगैरे आहेत. जास्त करून गोवन लोक स्वतःचे व्यवसाय म्हणजे छोटे छोटे ढाबे किंवा छोटे छोटे हॉटेल, त्यामध्ये ते काय चालणार ते आहे. ऑटो रिक्षा, टॅक्सी वर्कर्स वगैरे भरपूर आहेत. काजू वर्कर्स म्हणजे शेतामध्ये फॅक्टरीमध्ये काम किंवा राईसमध्ये यामध्ये काम करणारे कोस्टल एरियामध्ये वगैरे भरपूर आहेत. आणि जर आपण कानकोण साईडला गेलो तर ट्रायबल वर्कर्स भरपूर आहेत. या सगळ्यांना आता म्हणजे ते असंघटित आहेत, पण त्यांना सुद्धा तो लाभ मिळेल. असंघटित म्हणजे कोण, त्याला डिफाईन करूया आपण आधी. करेक्ट. तर लक्षात घ्या, ज्याचं वय 16 ते 60 मध्ये आहे, म्हणजे मी हे का सांगतो तर ई श्रम कार्डबद्दल सांगतोय, म्हणजे असंघटित क्षेत्रासाठी सरकारने काढलेलं. तर ज्याचं वय 16 ते 60 आहे आणि ज्याचं उत्पन्न महिना 15,000पेक्षा खाली आहे, ओके, आणि जो कुठं PF मध्ये वगैरे नोंदणी नाही आहे त्याची, असे कुठलीही व्यक्ती, नवरा म्हणजे बायको असेल, बाई असेल, पुरुष असेल, कोणी असेल, असे असंघटित क्षेत्रामध्ये मोडले जातात. श्रम कार्ड बार आप बोलते ई श्रम, हाँ, वो कार्ड बनाने के लिए क्या है प्रावधान? आता लक्षात घ्या, ई श्रम कार्डची संकल्पना काय आली तर मध्ये कोविड आलं होतं, आणि कोविडमध्ये बरेच कामगार एका रस्त्यात म्हणजे रेल्वेवर चालत गेले, काही झोपले, काही झालं. तर ह्याचा सो मोठो सुप्रीम कोर्टने
एक आव्हान उचललं आणि त्यांनी सरकारला विचारलं की आपल्याकडे काय आहे. साहजिकच कामगारांचा प्रश्न म्हणजे ते श्रम मंत्रालयाकडे आलं. तर मग आम्ही सांगितलं आमच्याकडे संघटित क्षेत्राचा रेकॉर्ड आहे पण असंघटित क्षेत्राचा रेकॉर्ड नाही, मग ह्यासाठी काय करता येईल. म्हणून आम्ही एक ई श्रम कार्डची एक संकल्पना काढली. ही ई श्रम कार्ड म्हणजे जसं आपला आधार कार्डचा नंबर आहे 12 आकडे, तसंच ई श्रमचा पण एक नंबर येतो. ह्याच्यामध्ये वर्ष 16 ते 60च्या मध्ये जी लोकं असतील त्यांना स्वतः तिकडे जायचं आहे, वय उत्पन्न 15,000च्या खाली असेल किंवा टॅक्स भरत नसेल किंवा इन्कम कुठं त्या पी एफमध्ये नोंदणी नसेल, अशा लोकांनी तिथं ते काय व्यवसाय करतात, सेल्फ डिक्लेरेशन त्यांना द्यावं लागतं. किंवा मी हॉटेलमध्ये काम करतो, मी घराचे धुणे भांडी करते किंवा माझं स्वतःचं एक छोटंसं सायकलचं दुकान आहे, माझं कुठलं तर रिपेअरिंग शॉप आहे मिक्सरचं ह्याचं वगैरे. तर ही लोकं येतात आणि त्यांची तिथं नोंदणी करावी लागते. ह्या नोंदणीसाठी त्यांना त्यांचं आधार कार्ड लागतो आणि त्या आधार कार्डचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर लागतो. ई श्रम कार्डाबद्दल बोलत होतो, ते कुठं करायचं कार्ड? ई श्रम कार्ड हे आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येतं. एक तर म्हणजे ज्याला स्वतःला बनवायचं आहे तो स्वतः आपल्या मोबाईलवरनं, जर स्मार्टफोन वगैरे असेल तर तो स्वतः आपल्या मोबाईलवरनं ई श्रमच्या साईटला जाऊन स्वतः आपलं कार्ड वगैरे बनवू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटर्स आहेत सगळीकडे, त्यांच्या थ्रू बनवू शकतो. आणि तिसरं म्हणजे आम्ही आमचे कॅम्प्स कंडक्ट करतो, अवेअरनेस कम रजिस्ट्रेशन कॅम्प. तर त्यामध्ये आम्ही प्रत्येक गावात जाऊन त्यांच्या वॉर्डमध्ये जाऊन आम्ही हे कॅम्प वगैरे करत असतो. मग त्या कॅम्पमध्ये लोक आली आणि त्यांनी त्यांचं कार्ड वगैरे सगळं बनवलं तरी चालतं. फक्त आम्ही त्यात ई श्रम कार्डच नाही तर बाकीचे आबा, आयुष्यमान, बाकीचे सगळे कार्ड पण आम्ही त्यात बनवतो. आता आपण मगापासून आपण जे आहेत 2 प्रकारचे आपण ह्याच्यावरती विचार करतो आहोत. एक म्हणजे संघटित, एक असंघटित. असंघटित कामगारांसाठी आपली संस्था जास्त करून जास्त काम करत असं वाटतं, पण संघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी आपली संस्था काय काम करते का? संघटित कामगारांसाठी आम्ही काय करतो की कंपनी आणि कारखान्यांमध्ये जाऊन आम्ही त्यांचे जे ट्रेनिंग नीड आयडेंटिफिकेशन असतील त्यानुसार ते कुठे आम्हाला विषय देतील त्यावरती आम्ही त्यांना ट्रेनिंग देतो. म्हणजे बिहेवियरल सायन्सचे सगळे विषय असतात. मग कुठल्या कंपनीला समजा सेफ्टीसाठी पाहिलं असेल तर सेफ्टी त्यासाठी असेल, ऑक्युपेशनल हेल्थ अँड हॅझार्डचा असेल जो आपला यात कायदा संहितामध्ये आहे तर त्याच्या विषय असतो. सकारात्मक दृष्टिकोन, स्ट्रेस मॅनेजमेंट म्हणजे स्ट्रेस कसं करायचं, जीवनाची गुणवत्ता कशी ठेवायची, म्हणजे वर्क अँड लाईफ बॅलन्स वगैरे कसं ठेवायचं. त्यानंतर मग कम्युनिकेशन, टाईम मॅनेजमेंट, 5 म्हणजे प्रोडक्टिव्हिटी, उत्पादकता. त्यानंतर मग 5S, 6 सिग्मा, कायझन, हे जे बाहेरचे जे कन्सेप्ट्स वगैरे आहेत ते इंडस्ट्रीमध्ये राबवतात त्याचं काय असतं म्हणणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बदलती आर्थिक जी व्यवस्था आहे आणि ते भारतामध्ये त्यात होणारे परिणाम आणि आंतरराष्ट्रीयमध्ये जे काय होतं त्याची ताळमेळ. आत्ता भारतात काय चाललं आहे, कायदे इतके फास्ट का बदलत आहेत, त्याचा आपल्या परिणामावरती काय होतो, कंपनीवरती काय होतं आणि आपल्या स्वतःवरती परिणाम काय होतो. तर ह्या सगळ्या ह्याच्यावरती आम्ही ट्रेनिंग घेतो. म्हणजे या सगळ्यांचे मॉड्यूल्स आपल्याकडे तयार हो हो हो. आणि ते त्याप्रमाणे तुम्ही त्या याच्यामध्ये जाऊन ते राबवता. तयार पण आहेत माझे आणि मुकदत पण आहेत. म्हणजे म्हणजे तुम्ही एखादा सांगा तुम्ही यावेळेस आम्हाला. म्हणजे आता समजा आपल्याला जर चेंजिंग इन इंडस्ट्रियल सिनेरिओ घ्यायचा असेल, बदलते म्हणजे जागतिक अर्थव्यवस्था, तर 1990च्या आधी काय होतं किंवा भारत स्वतंत्र झाला ते भारत स्वातंत्र्याच्या आधी काय अवस्था होती, त्यानंतर भारत स्वातंत्र्यानंतर काय अवस्था झाली, मग 1990मध्ये काय मोठा बदल झाला, मग 1990 नंतर मग परत आता 2001-2 मध्ये काय झालं, मग 2022-23मध्ये जे कोरोना, त्यानंतर आणि आता काय बदल होतोय, हा बदल कसा होतोय, काय होतोय, हे जे परिणाम काय होतात. कारण का जेव्हा काही लोक संघटित क्षेत्रामध्ये कामाला येतात तेव्हा ते बरेचदा म्हणतात नाही आमचे जुने दिवस चांगले होते, आताचं काय खरं नाही, भविष्यात काही खरं नाही. हे का, तर त्यांना त्याचं आकलन नसतं. मग त्यासाठी आम्ही हे विषय त्यांना तिथं घेत असतो. किंवा समजा त्यांना विषय पडला की आपल्या मुलाला 10वी किंवा 12वी कुठलं मार्गदर्शन करायचं, मुलाने विचारलं की तुम्ही जाणते आहात, तुम्ही मॅच्युअर्ड आहात, मला सांगता येत नाही. मग त्यामुळे लोक काय करतात, प्रस्थापितपणे आर्ट्स, कॉमन सायन्स किंवा डॉक्टर आणि इंजिनियर, धोतर आणि इंजिनियर असे 2 गोष्टी असतात, दुसरं काय तिसरा ऑप्शन माहीत नसतो. पण मग बाहेर जगात कसं ते कसं ओळखायचं, काय करायचं, मार्गदर्शन कसं करायचं, त्याचे नियोजन कसं करायचं. तुमच्या मुलाला जर तुम्हाला डॉक्टर करायचं असेल तर तुम्ही आधीपासून तयारी कशी केली पाहिजे, ते सगळ्या गोष्टी पण आम्ही सांगतो. म्हणजे फक्त कंपनीचे विषय नाही, टेक्निकल विषय नाही, तर घरातले पण विषय आम्ही सगळे सांगावं, असं आमचं ते ट्रेनिंग असतं. ओके. एक वेळ असा होता की घरातून पुरुष फक्त जायचा आणि तो मजुरी काय जे काय असेल ते काम करायचा, घरी बायको असायची, ती जेवण वगैरे ती बनवायची, असा एक होता. पण तो का आता बदललेला आहे. होय. आणि महिलासुद्धा आता नोकरीसाठी मग ते कारखान्यामध्ये असू किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये जात आहेत.
आता हा जो नवीन संहिता जे येत आहे श्रम ह्याची, त्यामध्ये महिलांसाठी काय प्रयोजन आहे? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे जो बदल केलेला आहे तो म्हणजे महिलांसाठी रात्रपाळीची परवानगी दिली. आता हे कसं झालं तर वसंत आर वर्सेस युनियन ऑफ इंडिया अशी एक केस झाली आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टने निर्देश दिलं की एखाद्या स्त्रीला जर तिला तिचं करिअर करायचं असेल, तिला जर तिची ऑपॉर्च्युनिटी दाखवायची असेल तर तिला जर रात्री पण काम करायचं असेल, ती स्वतः यशस्वी ना, तर आपण ते द्यायला पाहिजे. कारण का आपण म्हणतो इक्वल राईट्स आणि इक्वल पे राईट असं सगळं आपण जे काय म्हणतो तर ते त्यासाठी मग ते द्यायला पाहिजे. मग त्यासाठी आपण हे पण बघितलं पाहिजे की त्या महिलेचं त्या संरक्षण पण व्हायला पाहिजे. म्हणून सुप्रीम कोर्टने काही ते निर्देश दिले आणि त्या निर्देशांचा समावेश ह्या कायद्यामध्ये केलं आलं आहे की महिलांना रात्रीची परवानगी दिलेली आहे सगळ्या ह्याच्यामध्ये काम करायला. पण आधी त्या महिलाची रिटर्न परमिशन लागेल की तिला ते काम करायचं आहे म्हणून. दुसरी गोष्ट म्हणजे तिची सेफ्टी डोर टू डोर ही एम्प्लॉयरने बघितली पाहिजे. बऱ्याच तुम्ही BPO सेंटरमध्ये बघता की महिलेला तिच्या घरातनं कारमधनं गेलं जातं आणि मग ती कारमधनं ती कंपनी जाते, कंपनीत ती पुन्हा घरी येते. पण ह्याच्यामध्ये सुद्धा तिची पूर्ण सुरक्षा बघितली पाहिजे. सेक्शुअल हॅरेसमेंट जो आपण म्हणतो वुमन सेक्शुअल हॅरेसमेंट वर केस ॲक्ट वगैरे आहे, तर त्यामध्ये मग त्या गाडीला GPS पाहिजे, त्या महिलेचा पण काय मोबाईल असेल तर तिचा पण तो ऑन वगैरे, म्हणजे सगळ्या गोष्टी की तिची सुरक्षा तिथं असली पाहिजे. घरच्यांना पण वाटलं पाहिजे की हो कामाला गेली ती तिथं आली हे आले सगळं, म्हणजे त्यासाठी ते गव्हर्नमेंटने तो नियम तिथं केला आहे. दुसरा म्हणजे महिला ज्या काम करायचे आहेत पण त्यांच्यासाठी जर समजा काही महिला बाळांचं वगैरे झाल्या तर त्यासाठी पण काही नियोजन केलेलं आहे. पहिल्या 2 मुलांपर्यंत 26 आठवड्यांची सुट्टी असते पेडली. त्यानंतरच्या मुलांसाठी 12 आठवडे. जर एखादा मुलगा दत्तक घेतला असेल तर त्याला पण 12 आठवड्याची परवानगी आहे मूल दत्तक आल्यापासून. म्हणजे सरकारने एवढे नियोजन तिथं केलेलं आहे. समजा मिसकॅरेज झाला असेल किंवा काही झालं आणि हे गेलं तर त्यासाठी पण सुट्टीचे नियोजन केलेले आहे. म्हणजे हे 29 सगळे समाविष्ट त्यामध्ये हे कायदा आहे ह्या कायद्यांचं सगळं. हो सर. व्हेरी गुड. मला आणखीन एक विचार असतो तुम्हाला यावेळी वाटतं की हे जेवढे कामगार आहेत म्हणजे असंघटित असू द्या संघटित असू द्या किंवा ग्रामीण भागात, त्यांना तुम्हाला ह्यावेळेला ह्याच्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? हे बघा, हा जो कायदा आहे या कायद्यामध्ये एवढी चर्चा का चाललेली आहे तर ह्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे जास्त करून कायदे जे होते हे 60% लोकांसाठी होते, पण आता हे 44 कोटी ॲड झालेले आहेत. प्रामुख्याने त्यांच्यावरती लक्ष केंद्रित केलेलं आहे. ह्याच्यामध्ये प्रामुख्याने नवीन गट जे आलेले आहेत म्हणजे नवीन प्रकारची जी एम्प्लॉयमेंट आलेली आहे ज्याला आपण गिग वर्कर्स म्हणतो. करेक्ट. प्लॅटफॉर्म वर्कर्स म्हणतो. म्हणजे एखादी कंपनीने एखाद्या माणसाने काही सॉफ्टवेअर केलं, समजा उबेर केलं, ओला केलं एक्झाम्पल, तर आता तुमच्याकडे ते मोबाईल आहे, मोबाईलमध्ये तुम्ही उबेर केलं तर तुमच्याकडे जर पिवळ्या पट्टीची गाडी असेल तर तुम्ही ड्रायव्हरची म्हणजे तुम्ही ते करू शकता. जर तुमच्याकडे पिवळ्या पट्टीची गाडी नसेल, तुम्हाला जर टॅक्सीची सोय पाहिजे असेल तरी तुम्ही ते वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये काय की जी लोक हे प्लॅटफॉर्म वर्कर्समध्ये कामाला आहेत ह्यांची नोंदणी कुठं नाही आहे. दुसरं म्हणजे हे पाहिजे तर 1 तास काम करू शकतात, 2 तास, आठवड्यातून 2 दिवस काम करू शकतात, 4 दिवस करू शकतात, त्यांच्या मर्जीप्रमाणे आहे. चालू केलं बंद केलं हे त्यांच्या मर्जीप्रमाणे आहे. पण मग ह्या लोकांना पुढं जर समजा ट्रॅव्हलिंग करता ॲक्सिडेंट झाला तर काय करायचं? पेन्शन योजना, ओल्ड एज बेनिफिट्स वगैरे काय करायचं? मग यासाठी गव्हर्नमेंटने काय केलं की एक फंड तयार केलेला आहे आणि हा फंड मग ह्या फंडसाठी फंड तर तयार केला, मग पैसे कुठून येणार? म्हणजे हे प्लॅटफॉर्मची जी लोकं आहेत त्यांना ते रजिस्टर करायचं आहे. मग उबेर ओला वगैरे कोणी असेल कोणी प्लॅटफॉर्म त्यांना रजिस्टर करायला लागतं गव्हर्नमेंटकडं. मग ते रजिस्टर केल्यानंतर त्यांच्याकडनं कमीत कमी 1% आणि जास्तीत जास्त 2% गव्हर्नमेंट त्यांच्याकडनं चार्ज करणार. म्हणजे जसं BOCWमध्ये आहे की कन्स्ट्रक्शनच्या बिल्डिंगवर मात्र त्यांच्याकडनं फंड गोळा करून तो त्या लोकांना दिला जातो, तसं ह्या इथं हे केलं जाईल. आणि या फंडमधनं ह्या लोकांना जे काही योजना आहेत, ॲक्सिडेंट म्हणा, विमा म्हणा किंवा बाकीच्या काही योजना आहेत ह्या त्यांना तिथं दिल्या जातात. कारण का आता सरकारचं ध्येय काय आहे की आपण कुठली योजना केली तर तिथनं फंड कुठे येणार हे आधी यायला पाहिजे. जसं की मिड डे मील वगैरे आहे तर हे जे पैसे कुठे येतात तर पेट्रोल आपण जे पैसे भरतो त्यातनं ते त्यात आपल्याला म्हणजे येतात आणि मग ते मिड डे लहान मुलांना पोषण आहार वगैरे दिला जातो. सेम वे या इथं जे प्लॅटफॉर्म आहेत, तुम्ही नवीन प्लॅटफॉर्म केला, तुम्ही लोकांना नोंदणी करून घेताय आणि तुम्ही प्रॉफिट कमवताय तर त्यातलं तुम्हाला 1% किंवा मॅक्झिमम 2% हे तुम्हाला फंड गोळा करून तो दिला जाईल आणि मग त्याप्रमाणे त्या फंडमार्फत ते मॅनेज केलं जाईल. म्हणजे आता संपूर्ण जे म्हणजे 25 नोव्हेंबर ते 15 डिसेंबरपर्यंत हा तुमचा म्हणजे जागरूकता जे आहे अभियान तुमचं हे चालू आहे. हां, मी आशा करतो की हे अभियान असंच चालू राहावं. हो. आणि मी पण
दूरदर्शन केंद्र गोवा तुमचे खास कर आभार आणि सर्वस्व प्रोडक्शन टीम आणि सगळे जे कॅमेरामॅन वगैरे आहेत ह्यांचे पण मी सगळ्यांचे दत्तोपंत ठेंगडी राष्ट्रीय श्रमिक शिक्षा व विकास बोर्ड यांचे आभार मानतो. तसेच आमचे REC चेअरमॅन साहेब इथं आलेले आहेत, ते पण वेळात बिझी आहेत, ते बरेच ह्याच्यात ते कमिटीवरती वगैरे आहेत, तरी पण ते आले आणि आम्हाला पण एक साथ दिली, मग त्यांचे पण मी आभार मानतो. आणि सर्वप्रथम जे सगळे भारताचे श्रमिक आहेत तर त्यांनी ह्या 4 संहितेचा लाभ घ्यावा, ह्याची माहिती घ्यावी आणि आपण कुठं बसतो, कुठल्या एरियामध्ये काय बसतो त्याचा त्यांनी लाभ घ्यावा, हीच फक्त एक प्रार्थना. तुम्ही एवढ्या आत्मीयतेने ज्याप्रमाणे तुम्ही बोललात, म्हणजे श्रमिकांसाठी तुमचं कार्य चालूच आहे आणि प्रत्येक हाताला तुमची मदत मिळावी आणि त्या हातानं मग भारत देशाचं उत्थान व्हावं, हा प्रयत्न आपला चालू आहे. आपल्या संस्थेला तसंच तुम्हा सर्वांना गोवा दूरदर्शनच्या वतीनं तुमचे आभार तर मानतोच आणि तुम्हाला शुभेच्छा पण व्यक्त करतो की तुमचं अभियान यशस्वी, हे जागृत अभियान यशस्वी व्हावं. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.